नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी स्पेसिफिक उरण तालुक्यातील चांजे सर्वे नंबर 2324 ही द्रोणागिरी पर्वतावरची आहे। वनमंत्री आमच्या भागातले आहेत, दादांना पूर्ण द्रोणागिरी नोड ज्या याच्यात चाललं ज्याच्यामध्ये रामायणापासून या द्रोणागिरी पर्वताचा उल्लेख आहे आणि त्या द्रोणागिरी डोंगरावर 190 मीटर उंचीवर असलेली ही जागा आहे। ही कोणाच्या पूर्वी कुठल्या इनामदार म्हणजे ब्रिटिशांनी इनाम कोणाला दिली ती त्यांना मिळाली, आपल्याला त्याच्यात काय सारस्व नाही। पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा आहे की 100 मीटरपेक्षा वर असेल तर अरावली पर्वताच्या रांगांमध्ये 100 पेक्षा अधिक उंची असेल तर त्याला परवानगी देऊ नये, तिथे डेव्हलपमेंट करू नये। या डोंगराचा डोंगर हा आमच्या त्या परिसरातील उरण परिसरातील सर्व लोकांच्या जिव्हाळ्याच्या, अस्मितेचा आणि एक श्रद्धेचा भाग आहे। त्याच्यामुळे या इथेही आपण दादा तुम्हाला ही पूर्ण परिस्थिती माहिती आहे, त्याच्यामुळे माझी याच्यात एकच स्पेसिफिक मागणी आहे की आयडेंटिफाई फॉरेस्ट, म्हणजे वर फॉरेस्ट आहे, तुम्हालाही माहिती आहे डोंगर काय आहे। एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला ONGC आहे, एका बाजूला नागाव, मातवली, चांजे या सर्व ग्रामपंचायती या सर्वांकरता वर किल्ला आहे छत्रपतींचा। त्याच्यामुळे या सर्व परिस्थिती बघता आपण इथे आयडेंटिफाई फॉरेस्ट करणार का? आणि हे जे सर्वोच्च न्यायालयाचे निकष आहेत आपल्याकरता लागू की याच्याकरता 100 मीटरपेक्षा वरचा डोंगर असेल तर तो प्रोटेक्ट करावा, हे आपण दोन्ही गोष्टी या ठिकाणी तरतुदी लागू करणार का? एवढेच माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत आणि ही मागणी आपण मान्य करावी ही विनंती आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महेश बादली यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की द्रोणागिरी पर्वत हा रामायणाशी जुळलेले त्यांच्या लोकांच्या भावना आहेत आणि सगळ्यांच्याच भावना आहेत। उरण तालुक्यातील चांजे येथील जिथे बाजूला एक ONGC चा प्रकल्प आहे आणि ती वरती किल्ला पण आहे। जर का केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असतील की 100 मीटरच्या वर असलेल्या कुठल्याही डोंगरावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम जे कमर्शियल असेल, रेसिडेन्शियल असेल, रिसॉर्ट असेल तर त्या बाबी तपासून माननीय महेश बादली यांनी जी केलेली मागणी त्या मागणीच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल आणि निश्चितपणे त्या तिकडच्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्यांचं जतन केलं जाईल।